नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कान्हेरी केव्ज. कान्हेरी केव्ज या संजय गांधी नॅशनल पार्कच्या आतमध्ये 7-8 किलोमीटरवर जंगलात आहेत. गेटवर गेट पास काढून आतमध्ये जायचं. तिथूनच बसचा छोटासा प्रवास करून आपण कान्हेरीला पोचतो. कान्हेरीचं प्रमुख आकर्षण म्हणजे कान्हेरीचं भव्य असं चैत्यगृह, जे बाहेरून असं दिसतं. समोर विटांच्या स्तूपाचे अवशेष आहेत. चैत्यगृहाला आकर्षक रेलिंग आहे आणि अंगणात दोन्ही बाजूला उंच स्तंभ आहेत. रेलिंगवर उजव्या बाजूला मुकुट धारण केलेल्या नागराजाचं शिल्प कोरलं आहे. ही चैत्यगृहाची रक्षक देवता मानलेली गेलेली आहे. रेलिंगवर 3-4 थरांमध्ये माणसांचे चेहरे, फुलं, प्राणी आणि भारवाहक कोरले आहेत. स्तंभावर बुद्ध प्रतिमा कोरली आहे. उजव्या बाजूच्या स्तूपावर वेदिकेवर ब्राह्मी लिपीत प्रतित्य समुत्पाद गाथा कोरली आहे. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला 7 मीटर उंचीच्या उभ्या असलेल्या आणि वरदहस्त मुद्रेतील भव्य बुद्ध प्रतिमा कोरल्या आहेत. चैत्यगृह दान करणारे व्यापारी गजसेन आणि गजमित हे त्यांच्या पत्नींसह दाखवले आहेत. इथे वरच्या बाजूस तारा नावाची बौद्ध देवता दाखवली आहे. खांबावरच्या शिलालेखात चैत्यगृह कोणी, कसे, कधी आणि का बांधले त्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. चैत्यगृह गजपृष्ठ आकाराचं असून आतमध्ये भव्य दागोबा आणि दोन्ही बाजूला अष्टकोनी स्तंभ आहेत. स्तंभ शीर्षांवर हत्ती, स्तूप, कलश कोरले आहेत. हे स्तंभ पूर्वी रंगवलेले होते आणि त्यावर सुंदर अशी चित्र काढलेली होती. वरच्या आणि खालच्या बाजूस घट कोरले आहेत. 2 टेकड्यांच्या मधून जाणाऱ्या ओहळावर मागच्या बाजूस 2 बांध घालून पाणी साठवलं जात असे. तसेच ओहळात ठिकठिकाणी दगडातच खळगे खणले आहेत आणि पायऱ्या खोदून उत्तम जलव्यवस्थापन केले आहे. टेकडीवर मोठं असं पाण्याचं टाकं आहे. इथूनच दगडातच पाण्याचे पाट करून प्रत्येक केव्हपर्यंत पाणी पोहोचवलेले आहे. इथे असलेल्या महाराजा महाविहाराच्या बाहेर पायऱ्यांखाली सुंदर अशी चंद्रशिळा आहे. व्हरांड्यात समोरच्या बाजूस अष्टकोनी असे 8 खांब एका लाईनीमध्ये आहेत. ही लायब्ररी होती. आतमध्ये 2 लांब लचक बेंच आहेत. बुद्धिस्ट मॉन्क मार्गदर्शन करत आणि या बेंचच्या दोन्ही बाजूस बसून विद्यार्थी ते लिहून घेत असत. केव्हमध्ये पुरेसा उजेड असावा म्हणून खाली ठेवलेली छिद्र, भिंतींना जाळीच्या खिडक्या, पाठ टेकायला दगडी उश्या, स्तंभावर अवरग्लास डिझाईन या इथल्या खास गोष्टी. लेणी 32 हे लेणं कान्हेरी केव्ह समूहातील सुनियोजित आणि परिपूर्ण विहार आहे, ज्यात मोकळे प्रशस्त पटांगण, डावीकडे कक्ष आणि चंद्रशिळायुक्त कोरीव पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून जाताच व्हरांडा आणि मुख्य विहार आहेत. विहाराच्या भिंतीत जाळीदार खिडक्या आणि व्हरांड्यात बसण्यासाठी बाक कोरलेले आहेत. मुख्य विहाराच्या अंतर्भागात बसण्यासाठी बाक आहेत. या लेण्यात बौद्ध देवता ताराची लाकडी प्रतिमा सापडली होती. त्यावरून चल मूर्तिपूजनाची पद्धत तेव्हा रूढ होती असे मानता येते. व्हरांड्याच्या बाह्यभागात कोरलेल्या ब्राह्मी अभिलेखात हे लेणे कल्याण येथील उपासकांनी सर्वांच्या कल्याणासाठी दान दिल्याचा उल्लेख आढळतो. केव्हच्या भिंतींना गिलावा करून
त्यावर रंगकाम केलं जायचं त्याचं उदाहरण कान्हेरीमध्येही आपल्याला बघायला मिळतं. ते उदाहरण आपल्याला केव 34मध्ये बघायला मिळतं. या लेणीच्या अंतराळाच्या छतावर एक अपूर्ण असं भित्तिचित्र आपल्याला बघायला मिळतं आणि सहजासहजी ते नजरेला पडत नाही. तुम्ही एक टॉर्च घेऊन आतमध्ये प्रवेश केला आणि वर छताकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे भित्तिचित्र नजरेस पडतं. अत्यंत सुंदर असं भित्तिचित्र आहे, पण ते अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्याच्या आजूबाजूलाही तुम्हाला काही चित्र बघायला मिळतील जी अपूर्ण अवस्थेत आहेत. केव 41 ही महत्त्वाची केव आहे. इथे आपल्याला चतुष्की प्रकारची 4 स्तंभांची रचना पाहायला मिळते. या इथे बाजूच्याच केवमध्ये भारतात इतर कुठेही न आढळणारी एकादशमुख अवलोकितेश्वर प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. एकादशमुख म्हणजे 11 मुख. अवलोकितेश्वर देवता प्रामुख्याने नेपाळ आणि तिबेटमध्ये आढळते. एका केवमध्ये श्रावस्ती मिरॅकल आहे. त्यामध्ये भगवान बुद्ध कमळावर धर्मचक्र मुद्रेत प्रलंब पादासनात बसले असून कमळाचा देठ नागदेवतांनी धरून ठेवला आहे. भगवान बुद्ध एका आम्र वृक्षाखाली बसलेले दाखवले आहेत. वृक्षावर माकड आणि पक्षी कोरले आहेत. दुसऱ्या एका केवमध्ये अष्टमहाभय दाखवली आहेत. सिंह, हत्ती, अग्नी, सर्प, तस्कर, निगल, जलार्णव, पिशाच्च ही अष्टमहाभय आहेत. त्यापासून एकादशमुख अवलोकितेश्वर रक्षण करतात असं दाखवलं आहे. अशा तऱ्हेने कान्हेरी केवशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.